समस्त पत्रकार बंधू आणि भगिनींना नमस्कार। मी राहुल सूर्यवंशी, HCG मानवता कॅन्सर हॉस्पिटल याचा डेप्युटी मॅनेजर आहे। आपण बघतोय की अनेक महिन्यापासून अनेक वर्षांपासून कॅन्सरची संख्या खूप जास्त वाढते। अलीकडेच काही इन्सिडन्स तुमच्यापर्यंत पण पोहोचले आहेत आणि आपण पेपरातही वाचतो की कॅन्सरमुळे कॅन्सरचा डेथ रेशिओ हा दिवसांदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतो। तर मुळात प्रश्न हा होता आमच्यासमोर की महिला दिवस आहे, तर महिला दिवसानिमित्त आपण असा कुठला सोशल प्रोजेक्ट राबवला पाहिजे। त्यासोबत आमचे रेड स्वस्तिकचे जे आहेत अशोक शिंदे सर असतील, बेंद्रे सर असतील, इंटायर पूर्ण टीम असेल, त्यासोबत नारी शक्ती फाउंडेशनच्या मॅडम असतील, त्यानंतर त्यांचं संपूर्ण एक ग्रुप असेल। तर या विचार मंथनातून आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी आम्ही एक कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प ऑर्गनाईज केला पाहिजे। आता तुम्ही पण बघितलं असेल की कॅम्प खूप वेगवेगळ्या प्रकारचे होतात। आय कॅम्प होतो, हाडांचा कॅम्प होतो, है ना, पण कॅन्सरचा कॅम्प स्पेसिफिक सहजासहजी कुठं होत नाही। आपण जर जगात पाहिलं तर ब्रेस्ट कॅन्सरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढते, पण कंपॅरेटिव्हली CA सर्व्हिक्स म्हणजे स्त्रियांमध्ये गर्भमुखाचा जो कॅन्सर आहे त्याचा डेथ रेशिओ संपूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे। तर हे आपण थांबवू कसं शकतो? आपण सहज म्हणतो कॅम्पमधून होतं काय? तर नक्कीच कॅम्पमधून एक जनजागृती होते। त्यामध्ये ज्या सस्पेक्टेड महिला आपल्याला असतात त्यांचं पुढचं जे निदान आहे ते योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने होतं आणि या संदर्भातच आम्ही हे निश्चय केला की आम्ही एक कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प करावा। पण पुन्हा एक प्रश्न होता, जर कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प आपण म्हटलं तर सर्व महिला त्यामध्ये समाविष्ट होतील का? कारण कॅन्सरबद्दल अनेकांमध्ये गैरसमज आहेत। मी त्या ठिकाणी कसं जाणार? कॅन्सर म्हणजे काय? मला तर कॅन्सर होऊच शकत नाही। तर या सगळ्या चॅलेंजेस होते। त्यासोबत आम्ही विचार केला की सबऑर्डिनेट म्हणजे त्यामध्ये आम्ही कॅन्सरसोबत हृदयरोग, मेंदू, मणका, अस्थि तपासणी म्हणजे इन्क्लुडिंग कार्डियक असो, ऑर्थोपेडिक असो, त्यानंतर आय चेकअप असो, डेंटल स्क्रीनिंग असो, या सबऑर्डिनेट सर्व काही ज्या रिस्पेक्टेड फॅकल्टी आहेत त्या आम्ही जॉईन्ट्स करून घेतल्या। तर हा फक्त कॅन्सरचा कॅम्प नाही, अगदी नखापासून तर केसापर्यंतचा जेही काही विकार महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये असतील त्यांना मी आवर्जून विनंती करतो आणि स्पेशली मी तुमच्यातूनच या ठिकाणी पोचलो आहे। मीही एकेकाळी या क्षेत्रात काम केलं आहे आणि मला माहिती आहे की आपल्या जेवणाची वेळ नाही आहे, ठीक आहे। मग त्यामुळे पॅनक्रियाजला कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात, अगदी छोट्या गोष्टींपासून मोठे प्रॉब्लेम्स कसे निर्माण होतात हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। तर मी सगळ्यांना विनंती करतो की रोटरी हॉलला 7 तारखेला हा कॅम्प आपण ऑर्गनाईज केलेला आहे। सकाळी 8 वाजतापासून आपण त्या ठिकाणी या कॅम्पला सुरुवात करणार आहोत। पॅप्समेअर, लक्ष द्या, फक्त पॅप्समेअर नावाची एक महत्त्वाची टेस्ट आहे जी गर्भमुखाचा कॅन्सर याला डिटेक्ट करते आणि त्यातून आपल्याला कळतं। त्यामुळे पॅप्समेअर नावाची ही टेस्ट आपण कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत आणि मला असं वाटतं ही पॅप्समेअर ही जी टेस्ट आहे जळगावात पहिल्यांदा HCG मानवता कॅन्सर हॉस्पिटल, रेड स्वस्तिक आणि नारी शक्ती फाउंडेशन यांच्यामार्फत ती होत आहे। एकदा मला असं वाटतं की जोरदार तुमच्यामार्फतही टाळ्या झाल्या पाहिजे। तर तुमच्या संपर्कात असा कुठलाही व्यक्ती असेल जो पैशाअभावी कॅन्सरची लाईन ऑफ ट्रीटमेंट घेत नसेल, त्यांना साईन असतील किंवा त्यांना ट्रीटमेंटची गरज असेल, त्यांना आवर्जून सकाळी 8 वाजता रोटरी हॉलला दिनांक 7 तारखेला तुम्हाला आवर्जून पाठवायचं आहे। त्यासोबतच अगदी हाडांचा प्रॉब्लेम असेल, डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल, दातांचा प्रॉब्लेम असेल, असे सर्व स्पेशल फॅकल्टीज आम्ही त्या ठिकाणी बोललो आहोत। आदरणीय डॉक्टर राज नगरकर जे HCG मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे सर्व आहेत, त्यांच्यामार्फत त्यांच्या आशीर्वादानेच या कॅम्पला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम राबवतो आहे। जसं शिंदे सरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केला, या ठिकाणी बेंद्रे सरांनी सपोर्ट केला की कॅन्सरमुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात जी आम्ही करतो आहे ती जळगावपासून करतो। निग्लिजन्स हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे। लक्षात घ्या की आपण खेडेगावातही बघतो आजही शरीराकडे दुर्लक्ष होतं आहे। महिला हे कुटुंबाचा मुख्य कणा आहे आणि त्यांनी जर आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर मला असं वाटतं कुटुंब चांगल्या पद्धतीने सक्सेस पद्धतीने रनआउट करू शकतं। तर तुम्हालाही सगळ्यांना आवाज देणे, तुम्ही संपूर्ण फॅमिलीसह त्या ठिकाणी यावं।
धन्यवाद. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आमच्या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत, म्हणजे पत्रकार बंधू आलेले आहेत. 1999 पासून रेड स्वस्तिक सोसायटी महाराष्ट्रापर्यंत देशभर लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळवून देण्याचं काम करते आणि आतापर्यंत 95 लाख लोकांना सेवा देण्याचं काम रेड स्वस्तिकने केलेलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की याची सुरुवात रेड स्वस्तिकची जळगावमध्ये झालेली आहे. याची स्थापना मुंबईत झाली, पण पहिला उपक्रम जळगावमध्ये घेण्यात आला. आणि आज SSG मानवता हॉस्पिटल असेल, नारी शक्ती संस्था असेल, या संस्थेसोबत हे 7 मार्चला आपण जे महाशिबिर घेतो आहोत, हे केवळ तपासणीपुरतं शिबिर असणार नाही. या शिबिरामध्ये ज्यांना जे जे अडचणी असतील आरोग्याच्या, त्या सगळ्या ते तंदुरुस्त होईपर्यंत पूर्ण केल्या जातील, हे रेड स्वस्तिक ध्येय असेल. मग ऑपरेटिव्ह असेल, काही औषधोपचार असेल, या सगळी जी शक्य आहे ती मदत रेड स्वस्तिक करेल. आतापर्यंत जेही रेड स्वस्तिकचे कॅम्प देशभर झाले आहेत, त्या रुग्णाला शेवटपर्यंत मदत करण्याची भूमिका आमची राहिली आहे. मग आता कॅन्सरच्या संदर्भात आमचे सूर्यवंशी सर बोलले, या जिल्ह्यात असं एक गाव आहे, त्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एक कॅन्सर पेशंट आहे. इतकी वाईट अवस्था आहे आणि त्याच्यावर संशोधनही SSG मानवता आणि रेड स्वस्तिकच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. ते पूर्ण झाल्याशिवाय त्याचं मूळ कारण काय आणि स्त्रियांमध्येही कॅन्सरच होऊ नये, त्यांची प्रतिकारशक्ती कशी वाढवू नये, या दृष्टीनेसुद्धा नगरकर सर येऊन ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर मेंदूमणक्यांचा फार मोठा विषय महिलांमध्येच आहे. पण महिलांची एक अडचण अशी असते की त्या कुटुंबप्रमुख असतात आणि ते स्वतःचं दुःख कधीच दाखवत नाही. म्हणून या शिबिरामध्ये अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर, जे मेंदूमणक्याचं काम तज्ज्ञ आहेत, ते तज्ज्ञ डॉक्टर येऊन तुमच्या तपासण्या करणार आहेत आणि तुमची ट्रीटमेंटसुद्धा करणार आहेत. त्या दृष्टीनं आणि हृदयाच्या संदर्भातसुद्धा सगळे हृदयरोग तज्ज्ञ इथे येतील आणि पुढचे जेवढे म्हणजे ज्यांना कदाचित शस्त्रक्रियेची वेळ कोणावरच येऊ नये, पण यदाकदाचित आले ते सुद्धा मोफत करण्याची जबाबदारी रेड स्वस्तिककडे असेल. योजना आम्ही गेल्या 30 वर्षापासून काम करतो. योजना शासनाच्या 10-12 वर्षात आल्या असतील, पण यापूर्वी कुठल्या योजना नसतानासुद्धा सगळे उपक्रम रेड स्वस्तिकने मोफत राबवले आहेत. मग अपंगांचे पाय असो, डोळ्यांचे ऑपरेशन असो, जे शक्य आहे. आता मध्ये एक पेशंट आमच्याकडे आला, त्याच्या डोक्यावर 2-2 किलोचे 2 ट्यूमर होते आणि 15 वर्ष झाले. एक मजुरी काम करणारा माणूस होता, आमच्याकडे आला. त्याने सांगितलं, बाबा माझ्याकडे पैसे नाही, खर्च होता 10.5 लाख रुपयाचा, ट्यूमर होते आणि त्या ट्यूमरवर जखमा होत्या. आमचे डॉक्टर गणेश पाटील बेंद्रे सरांना सगळ्यांनी आमच्या टीमने त्याला मदत केली आणि 100% मोफत त्याचं ऑपरेशन करून दिलं. आज तो सगळ्यात तंदुरुस्त माणूस म्हणून जगतो. असे अनेक उदाहरणं आहेत. सांगायचा हेतू असा आहे की याच्यावर आम्ही काम करतो आणि आज या आमच्या सगळ्या भगिनी इथे आल्या आहेत. मी तर आज खूप आम्ही आनंदित यासाठी आहोत की महिलांची टीम जर एकत्र झाली तर आपण शेवटच्या माणसापर्यंत आरोग्यसेवा देऊ शकतो. तर त्या माध्यमातून मेंदू, हृदयरोग तज्ज्ञ, डोळ्यांचा वगैरे विषय फार आमच्या दृष्टीनं झाला. फक्त ऑपरेटिव्ह जे असेल ते आम्ही केलं. त्या नंदुरबारच्या हॉस्पिटलसोबत किमान 15,000 ऑपरेशन रेड स्वस्तिकने केले. परंतु हे जे मूलभूत विषय महिलांसाठी आहेत, त्या मूलभूत विषयावर या कॅम्पमध्ये आपण सगळ्यांनी नेतृत्व करावं. आमच्या सगळ्या भगिनींनी या कॅम्पचं नेतृत्व करून हा उपक्रम कसा यशस्वी होईल आणि या जळगाव शहरातल्या जिल्ह्यातली शेवटची महिला तुमच्याकडे आली पाहिजे की आम्हाला असं अडचण आहे, ते सगळं सोडवण्याची जबाबदारी रेड स्वस्तिकची असेल.